परवा दिवशी आपल्या भुजबळांच्या इथं एक साधू येत होता पूर्वी आणि त्यांचं असं म्हणणं होतं का तो साधू जो आहे तो काय येतो, परंतु त्याच्याबरोबर जो आलेला एक नवीन माणूस होता तो पण साधूच होता, त्याची काही ओळख नव्हती. तर त्या दोघांनी म्हणजे अशी नजरबंदी करून हातचालकीने त्यांचं गाड्यातलं मंगळसूत्र लांबवलं. यामध्ये नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखी अशा प्रकारच्या घटना की साधू बनून लोक येतात आणि महिलांना बाबा थोडंसं एखादी जादू करून दाखवणं, त्याच्यानंतर त्यांना मंत्र म्हणून दाखवणे आणि मग तुमचे दागिने घेऊन या, आपण देवाची पूजा करून तुम्हाला आणून देतो किंवा पैसे घेऊन या. मग आपण आपली महिला त्यांना घरामध्ये घेतात आणि मग त्यांच्या लक्षात आणून देतात की आपल्या घरामध्ये सोन्याचे दागिने आहेत किंवा पैसे आहेत आणि मग तुम्हाला हातचालाकी करून ते सोनं ताब्यात घेऊन ते पळून जातात. अशा घटना होतात. तसेच काही ठिकाणी सोनं तुमचं उजळून देतो, तुमच्या घरामध्ये काही 2-3 लोक येतात, ते तुमचं सोनं उजळून देतो, असं करून ते या ठिकाणी हातचालाकी करून त्या ठिकाणी सोनं घेऊन जातात. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी वाढलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी बाबा पोलीस असल्याचे काही लोक येतात मोटरसायकलवरून, वयोवृद्ध लोकांना जास्तीत जास्त ते टार्गेट करतात, महिलांना तसेच पुरुषांना, आणि तुमचं पाठीमागनं मोठी चोरीची घटना घडलेली आहे किंवा पाठीमागे दरोडा पडलेला आहे, तुमचं दागिने सुरक्षित आमच्या रुमालामध्ये ठेवा, असं खोटा आय कार्ड पोलिसांचं दाखवतात आणि त्याच्यामध्ये ते दागिने रुमालामध्ये ठेवून ते हातचालाकी करून ते रुमालामध्ये सोनं घेऊन पळून जातात. तर अशा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी घटना होत असतात. तर माझं नागरिकांना, वयोवृद्ध जे नागरिक आहेत त्यांना माझी विनंती राहील की अशा कुठल्याही अज्ञात साधूंना किंवा जे सोनं उजळून देतो असं सांगणाऱ्या व्यक्तींना किंवा जे पोलीस असल्याचं सांगून तुमचं सोनं जे रुमालमध्ये ठेवा, सुरक्षित ठेवा असं सांगणाऱ्या कुठल्याही या ठिकाणी चुकीच्या व्यक्तींना तुम्ही बळी पडू नका. आणि असे जर व्यक्ती कोण चुकीचं काम करत असतील किंवा त्या पद्धतीने तुम्हाला चुकीची माहिती देत असतील तर तुम्ही तात्काळ या ठिकाणी त्यांना पकडून ठेवा, पोलीस स्टेशनला कळवा. आम्ही तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पोलीस स्टेशनची मदत देऊ जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत.